नमस्कार मित्र. आता आपण ज्यांचं आपण सोलर केलेलं आहे. त्या सोलर मध्ये या प्रमाणात क्षार निघाले होते. बघू शकताय. 2 वर्षापूर्वी आपण त्यांचं सोलर साफ केलं होतं. तेव्हा देखील इतक्याच प्रमाणात क्षार तयार झाले होते. आणि सोलर साफ करण्याचं कारण असं झालं, की त्यांनी आपल्याला सांगितलं एक ट्यूब फुटलेली. तर आपण एक ट्यूब घेऊन आलेलो असता, त्यांची जी फुटलेली ट्यूब होती, ती ट्यूब देखील तुम्ही बघू शकताय. या ट्यूबमध्ये या प्रमाणात क्षार तयार झालेले. इतक्या प्रमाणात जर क्षार असतील, तर निश्चितच आता पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला गरम पाणी भेटणार नाही. त्यासाठी आपलं सोलर साफ करणं गरजेचं आहे. वेळीच आपलं सोलर साफ करून घ्या. तसेच जे काही क्षार साचून टाकी खराब होती, टाकी लिकेज होती, ट्यूबा फुटतात अथवा पावसाळ्यामध्ये पाणी गरम होत नाही. या गोष्टींपासून तुम्हाला जर वाचवायचं असेल आपलं सोलर, तर नक्कीच आपलं सोलर साफ करून घ्या. धन्यवाद.